आज मी तुम्हाला चवळीची म्हणजेच वालीची भाजी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। खूपच चविष्ट आणि टेस्टी बनते। नेहमी तीच प्रकारची सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा वालीची भाजी नक्की बनवून बघा। तर मी इथे वाली घेतलेले आहेत, या पाव किलो वाली आहेत। आणल्यावर मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा वालीची भाजी नक्की ट्राय करा। तर याचे आता मी मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत। याचे जास्त बारीक तुकडे करू नका, अशा पद्धतीनेच याचे तुकडे करायचे आहेत। आता ही भाजी बनवण्यासाठी एक वाटण आपण तयार करणार आहोत। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत, 1 वाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे। तुम्ही सुकं खोबरं असेल ते वापरलं तरी सुद्धा चालू शकतं। आता इथे मी 5-6 लसणाच्या तुकड्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, ती सुद्धा यातच घालायची आहे। 1 चमचा आता जिरं घालायचं आहे। आता कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी न घालता हे असंच आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हा ठेचा बनवून घेतलेला आहे। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि बारीक वाटायचा नाही, अशा प्रकारे जाडच ठेवायचं आहे हे वाटण। आता आपण भाजी बनवायला घेऊया। तर इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला। 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल घालून झाल्यानंतर 1 चमचा आपण जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं गरम होऊ द्यायचं। थोडीशी हिंग पावडर यामध्ये घालूया। चांगलं जिरं आणि हिंग पावडर गरम झाल्यानंतर एक मी स्लाइस करून घेतलेला मोठा कांदा घातलेला आहे। तुम्ही बारीक केलेला कांदा सुद्धा इथे वापरू शकता। तर हे लहान कांदे होते त्यामुळे याचे मी स्लाइस करून घातलेले आहे। चांगला कांदा तेलात परतवून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतवून झाल्यावर एक मोठा टोमॅटो सुद्धा बारीक चिरलेला यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो चांगला परतवून झाला की आपण यामध्ये आता तो ठेचा बनवला होता तो ठेचा यामध्येच घालायचा आहे आणि चांगला यावर परतवून घ्यायचा आहे। तेलातच छान फ्राय करायचा, कारण आपण हा भाजून घेतलेला मसाला नाही आहोत, कच्चाच वाटण केलेला आहे। यामध्ये खोबरं सुद्धा कच्चंच घातलेलं आहे, त्यामुळे हे छान तेलावर असं परतवून घ्यायचं आहे। तर हा ठेचा आपला छान परतवून झालेला आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे घरभर। आता आपण यामध्ये मसाले घालूया। तर पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणे घालू शकता। 1 चमचा यामध्ये आपण आता धणे जिरे पावडर घालणार आहोत। आता छान मिक्स करायचा आहे आणि हा मसाला छान खमंग वास येईपर्यंत आपण चांगला परतवून घ्यायचा आहे। हा चांगला व्यवस्थित असा परतवून म्हणजे शिजवून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान लागते। तर आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। आता मिक्सरचं भांडं धुवूनच मी यामध्ये थोडंसं सुरुवातीला पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त कलर आलेला आहे। आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये वाली ज्या चिरून ठेवलेल्या होत्या त्या वाली घालून घेऊया। आता इथे मी 1 बटाट्याचा वापर केलेला आहे। बटाटा सुद्धा मी मोठ्या मोठ्या फोडी अशा करून घातलेल्या आहेत। तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता मीठ घालून घेऊया, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हा मसाला चांगला भाजीला कोट करून घ्यायचा आहे। तर सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे भाजीला हा मसाला चांगला कोट झाल्यामुळे भाजीची चव छान होते आणि चांगला मसाला भाजीला लागला जातो। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्ही गरम पाण्याचाच इथे वापर करा, थंड पाण्याचा वापर करू नका, कारण यामुळे भाजीला तर्री पण खूप छान येते आणि भाजी लवकर शिजते देखील। आता मिक्स केलेला आहे, तुम्ही पाहू शकता काय सुंदर कलर आलेला आहे। आता झाकण ठेवायचं आहे यावर आणि 10 मिनिटं मंद गॅसवर ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तर 10 मिनिटं मी भाजी ही मंद गॅसवर छान शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता याला मस्त तर्री आलेली आहे। सुगंध तर इतका पसरलेला आहे घरामध्ये। तर आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। मस्त चवळीची आपली रसरशीत अशी रस्सादार भाजी तयार झालेली आहे। नेहमीच तीच सुकी भाजी खाऊन कंटाळला असाल तर अशा पद्धतीने ही चवळीची म्हणजेच वालीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। खूपच झटपट होते आणि खायला तर इतकी सुंदर लागते। तुम्ही ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। तुम्हाला वेगळं काही बनवण्याची गरज नाही, म्हणजेच तुम्ही डाळ न बनवता सुद्धा नुसती या भाजी बरोबर तुम्ही खाऊ शकता।
अगदी गावरान पद्धतीने कधी न बनवलेली ही भाजी मी आज तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.